माझं नाव प्रिया आहे. माझे वय 29 वर्ष आहे. मी पुण्यात राहते. माझा नवरा नितीन इंजिनियर आहे. एका मोठ्या MNC कंपनीत सिनियर पोस्टवर काम करतो. आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमचा एक मुलगा कबीर 7 वर्षाचा, खूपच चुळबुळा आणि आता शाळेत जायला लागला होता. बाहेरून बघायला आमचा संसार खूप सुखी आणि व्यवस्थित दिसत होता. चांगलं घर, गाडी, कबीरची चांगली शाळा आणि विकेंडला आउटिंग. पण आतून मला कुठेतरी एकटेपणा जाणवायला लागला होता. नितीन सकाळी लवकर उठून ऑफिसला निघून जायचा आणि रात्री 9-10 वाजता थकलेल्या अवस्थेत घरी यायचा. काय जेवण केलंय एवढंच विचारायचा. जेवण करायचा, थोडा टीव्ही बघायचा आणि झोपी जायचा. आमच्यातलं बोलणं तर जवळजवळ बंदच झालं होतं. कधी कधी मी विचारायचे, नितीन आज थोडं बोलू का? तर तो म्हणायचा, उद्या बोलू प्रिया, आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, खूप थकलो आहे. मी हसून ठीक आहे म्हणायची, पण आतून रडायची. लग्न झाल्यावर सुरुवातीचं प्रेम कमी होतं हे मला समजलं होतं, पण इतकं एकटं वाटेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. नितीनचा सर्वात जिवलग मित्र विक्रम. दोघे कॉलेजपासून एकत्र होते. विक्रमचा स्वतःचा इंटिरियर डिझाईनचा बिझनेस होता. उंच देखणा आणि नेहमी स्टायलिश कपडे घालणारा विक्रम अजून सिंगल होता. तो अधूनमधून आमच्या घरी यायचा. सुरुवातीला मी त्याला फक्त नितीनचा मित्र म्हणून बघायचे. त्याच्याशी फारसं बोलायचे नाही. पण एक दिवस नितीनच्या वाढदिवसाची पार्टी आम्ही घरी ठेवली होती. मी सकाळपासूनच स्वयंपाकघरात काम करत होते. बिर्याणी, चिकन, सॅलेड, केक सगळं काही. कबीर त्या दिवशी त्याच्या आजीकडे गेला होता. नितीन ऑफिसमधून थोडा लवकर आला आणि विक्रमही त्याच्या सोबतच आला. विक्रमने स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं आणि हसत हसत म्हणाला, वा प्रिया, आज तुझ्या हातची बिर्याणी खाण्यासाठीच मी एवढ्या घाईने आलोय. मी हसले आणि म्हणाले, असं नितीनला सांगू का? त्यावर तो डोळे मिचकावत म्हणाला, सांग ना, पण त्यालाही माहित आहे की मी तुझ्या सुगरणपणाचा चाहता आहे. त्याचा तो सहज विनोद आणि डोळ्यातली चमक मला पहिल्यांदा वेगळी वाटली. मी लाजून हसले आणि म्हणले, जा बाहेर बसा, लवकर सर्व काही तयार करते. पार्टीत नितीनचे इतर मित्रही आले होते. सगळे हसत खेळत होते, पण माझी नजर वारंवार विक्रमकडे जात होती. तो कबीरशी खेळत होता, नितीनशी गप्पा मारत होता आणि अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होता. रात्री पार्टी संपली. नितीन जरा जास्त ड्रिंक्स घेतल्यामुळे सोफ्यावरच पडून राहिला. विक्रमने मला मदत करायला सुरुवात केली. डिशेस उचलणं, स्वयंपाकघर साफ करणं. आम्ही दोघे स्वयंपाकघरात एकटेच होतो. मी प्लेट्स धुत होते आणि तो माझ्या बाजूला उभा होता. अचानक त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला. क्षणभर आम्ही दोघेही स्तब्ध झालो. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. सॉरी, तो हळू आवाजात म्हणाला, पण त्याची नजर माझ्या डोळ्यात खोलवर गेली होती. मी काही बोलले नाही, फक्त ठीक आहे एवढंच म्हणाले. पण त्या स्पर्शानंतर माझं मन चक्रावून गेलं. रात्री मला झोप लागेना. मी नितीनकडे बघत होते. तो शांत झोपला होता. मनात विचार येत होता, प्रिया, तू वेडी झालीस का? तो नितीनचा मित्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रमचा फोन आला. प्रिया, नितीन आहे का? मी म्हणाले, नाही, ऑफिसला गेला. त्यावर तो म्हणाला, मग मी येऊ का? काही काम होतं आणि तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे. मी थोडं घाबरले, पण ये म्हणाले. तो आला. हातात माझा आवडता आईस्क्रीम आणि एक छोटीशी गुलाबी गुलाबाची कळी होती. काल तू खूप थकलेली दिसत होतीस म्हणून, तो म्हणाला आणि आम्ही चहा घेत बसलो. तो माझ्या दैनंदिन आयुष्याबद्दल विचारत होता. कबीर कसा आहे? तू कशी आहेस? तुला कधी एकटं वाटतं का? त्याचे प्रश्न इतके प्रामाणिक आणि काळजीने भरलेले होते की मला मनापासून बरं वाटलं. नितीन कधी असं विचारत नव्हता. मी हसत हसत सांगितलं, सगळ्या बायका असंच घर सांभाळतात विक्रम. तो गंभीर झाला आणि माझा हात हातात घेत म्हणाला, पण प्रत्येक स्त्रीला समजून घेणारा, तिची कदर करणारा कोणीतरी हवा असतो प्रिया. तू खूप मजबूत आहेस, पण तुला सुद्धा कोणाची तरी साथ हवी असते. त्या क्षणी माझ्या हृदयात हलकीशी लहर उठली. मी हात काढून घेतला, पण मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली. तो गेल्यानंतर मी आरशासमोर उभे राहिले आणि स्वतःला विचारलं, हे काय होतंय प्रिया? तू विवाहित आहेस, पण तरीही विक्रमचे डोळे, त्याचा स्पर्श, त्याचे शब्द मनात का घुळत राहतात? हळूहळू त्याचं घरी येणं जाणं वाढलं. तो कधी कबीरला घेऊन पार्कला जायचा, कधी मला मार्केटमध्ये मदत करायचा. नितीनला वाटायचं
की आम्ही चांगले मित्र झालोय आणि तो मला मदत करतोय. मीही स्वतःला समजायचे की हे फक्त मैत्रीचं नातं आहे. पण मनातल्या मनात मला माहित होतं की ही एका नव्या अनोळखी आणि धोकादायक आकर्षणाची सुरुवात होती. त्या पहिल्या वर्षानंतर आणि विक्रमच्या त्या छोट्या भेटीनंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं. विक्रम आता आमच्या घरी जास्त यायला लागला. कधी तो फोन करून म्हणायचा, नितीन आज संध्याकाळी येतो प्रियाकडे चहा प्यायला. नितीन हसून म्हणायचा, ये ना भाई, प्रियालाही कंपनी मिळेल, ती एकटीच कंटाळते. नितीनला वाटायचं हे फक्त निखळ मित्रत्व आहे, पण मला माहित होतं की आता हे फक्त मित्रत्व राहिलेलं नव्हतं. सुरुवातीला विक्रम फोनवर मेसेज करायचा. सकाळी गुड मॉर्निंग प्रिया, आज कशी आहेस, असा मेसेज यायचा. मी उत्तर देताना मनात एक वेगळीच धाकधूक व्हायची. नितीन ऑफिसला गेल्यावर मी कबीरला शाळेत सोडून यायची आणि घरी येऊन विक्रमला रिप्लाय करायची. हळूहळू आमचे मेसेज तासनतास चालू लागले. तो मला विचारायचा, आज काय केलंस, कबीर शाळेतून आला का, तू हसलीस का आज. एका दिवशी तो घरी आला. मी त्याला चहा देत होते. कबीर शाळेत होता आणि आम्ही सोफ्यावर बसलो होतो. तो माझ्याजवळ बसला आणि हळूच म्हणाला, प्रिया, तुला कधी कधी एकटं वाटतं का. नितीन नेहमी कामात व्यस्त असतो. मी खाली बघत म्हणाले, वाटतं ना, पण काय करणार, आयुष्य असंच चालतं. त्याने माझा हात हातात घेतला. यावेळी मी हात काढून घेतला नाही. त्याचे हात गरम आणि आश्वासक होते. तू खूप मजबूत आहेस, पण प्रत्येकाला एक खांदा हवा असतो, रडायला, बोलायला. मी आहे ना तुझ्यासाठी, तो हळव्या आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. विक्रम, हे बरोबर नाही, तू नितीनचा सर्वात चांगला मित्र आहेस. त्यावर तो म्हणाला, मला माहितीये, पण तुझ्या डोळ्यात जे दुःख दिसतं ते मला सहन होत नाही. त्या दिवसापासून आमची जवळीक वाढली. कधी आम्ही पार्किंगमध्ये भेटायचो. कबीरला घेऊन जायचो. कबीर खेळायचा आणि आम्ही बाजूला बसून बोलायचो. एकदा पावसाळ्यात नितीन एका कामासाठी मुंबईला गेला होता. घरी मी एकटीच होते. रात्री 9 वाजता विक्रम आला. हातात पावसात ओले झालेले पॅकेट्स, गरम गरम वडापाव आणि चहा होता. तू एकटीच आहेस म्हणून आलो, तो हसत म्हणाला. आम्ही बाल्कनीत बसलो. पाऊस पडत होता. थंड हवा होती. तो माझ्याजवळ आला आणि मला हळूच आपल्याजवळ ओढलं. थंडी वाटते का. मी होकारार्थी मान हलवली. त्याने मला जवळ घेतलं. माझं डोकं त्याच्या छातीवर होतं. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. मी पहिल्यांदा त्याच्या शरीराची ऊब अनुभवली. विक्रम, हे चुकतंय, मी हळूच म्हणाले. मला माहिती आहे प्रिया, पण तुला जे हवंय ते मी तुला देऊ शकतो. वेळ, प्रेम, लक्ष, जे नितीन देत नाही. त्याचा आवाज भावनिक होता. मी काही बोलले नाही. त्याने माझ्या केसात हात फिरवला. मग हळूच त्याचे ओठ माझ्या कपाळावर आले, नंतर गालावर आणि शेवटी आमचं पहिले चुंबन. ते इतकं हळू, प्रेमळ आणि भावनिक होतं की माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळले. मी त्याला घट्ट धरून ठेवलं. त्या क्षणी मी सगळं जग विसरले. फक्त तू आणि मी. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांना मिठी मारून बसलो होतो. शारीरिक संबंध नव्हता, फक्त मनांची खूप खोल जवळीक होती. तो मला सांगत होता, तू माझी झालीस प्रिया, आता मी तुझा आहे. मी रडत म्हणाले, मी खूप घाबरले आहे विक्रम, पण तुझ्याशिवाय राहणंही जमत नाही. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, मी तुला कधीही दुखवणार नाही. तू जेव्हा तयार होशील तेव्हाच आपण पुढे जाऊ. त्यानंतर आमच्या भेटी वाढल्या. कधी त्यांच्या फ्लॅटवर तर कधी आमच्या घरी. जेव्हा नितीन नसायचा, तो माझ्यासाठी छोटी छोटी गिफ्ट आणायचा. माझा आवडता परफ्यूम, चॉकलेट किंवा एखादी सुंदर साडी. तू ही घालून माझ्या समोर ये, असं तो म्हणायचा. मी ती साडी नेसायची आणि तो मला बघून म्हणायचा, तू किती सुंदर आहेस प्रिया. नितीनला तुझी कदर नाही, पण मला आहे. एकदा त्याच्या फ्लॅटवर आम्ही एकत्र गाणी ऐकत होतो. त्याने मला जवळ घेतलं. आमचे ओठ पुन्हा भेटले. यावेळी चुंबन अधिक तीव्र होतं. त्याचे हात केसांमध्ये होते. मीही घट्ट धरून ठेवलं होतं. मनात अपराधीपणा होता, पण आकर्षण त्याहूनही जास्त होतं. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो प्रिया, तो कानात कुजबुजला. मी त्याला माझ्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायची. नितीनशी असलेला दुरावा, एकटेपणा, माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा. तो शांतपणे ऐकायचा आणि मला समजून घ्यायचा. तू एकटी नाहीस आता, मी आहे ना, असं तो वारंवार सांगायचा. हळूहळू मी
त्याच्यावर अवलंबून राहायला लागले. त्याच्याशिवाय दिवस कंटाळवाणा वाटायचा. नितीन घरी आला की मी वरवर हसत बोलत होते. मग मन विक्रमकडे असायचं. रात्री झोपताना विक्रमची आठवण यायची आणि मन गोंधळायचं. ही जवळीक आता इतकी वाढली होती की थांबवणं कठीण झालं होतं. मनात भीती होती, अपराधीपणा होता, पण त्याचबरोबर एक अनोखा आनंदही होता. मी हळूहळू विक्रमच्या प्रेमात पूर्णपणे बुडत चालले होते. आमच्या या नात्याला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. कधी कधी वाटायचं हे सगळं स्वप्न आहे की सत्य. सकाळी उठल्यावर मी कबीरला शाळेसाठी तयार करते, नितीनला ऑफिससाठी नाश्ता देते, हसते, बोलते, पण माझं मन दुसरीकडे असतं, विक्रमकडे. नितीन अजूनही तसाच आहे, जबाबदार, मेहनती, पण भावनिक दृष्ट्या खूप दूर. तो घरी येतो, कबीरशी खेळतो, मला घर खर्चासाठी पैसे देतो, काही हवंय काय विचारतो, पण माझ्या मनातील रिकामेपणा तो कधीच भरू शकला नाही. विक्रमने तो रिकामेपणे पूर्ण केला होता. तो मला जे देत होता, जे आजवर कोणी दिलं नव्हतं, वेळ, लक्ष, प्रेम आणि महत्व. कालच विक्रमने मला फोन केला, प्रिया संध्याकाळी भेटू का, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नितीन ऑफिसला गेला होता, कबीर मित्रांसोबत खेळायला गेला होता. मी हो म्हणाले आणि त्याच्या फ्लॅटवर गेले. दार उघडताच त्याने मला घट्ट मिठी मारली. मिस केलंस का, त्याचा आवाज कानात खूप गोड वाटला. खूप, मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले. त्याने मला एक नवीन नेकलेस घातला, तुझ्यासाठी, तू माझी राणी आहेस. मी आरशात बघितलं. तो नेकलेस खूप सुंदर दिसत होता, पण आतून अपराधीपणाची भावना मला जाळत होती. विक्रम, हे किती दिवस चालणार. मी रोज खोटं बोलते, नितीनला फसवते, कबीरला काय सांगू. तो मला सोफ्यावर घेऊन बसला, माझ्या हातात हात ठेवून हळू आवाजात म्हणाला, मी तुला कधीच घाई करणार नाही प्रिया. जेव्हा तू तयार होशील तेव्हा आपण नितीनला सांगू. मी कबीरला माझा स्वतःचा मुलगा मानतो, त्याला कधीही तुझ्यापासून दूर करणार नाही. फक्त तू माझ्यासोबत राहा. त्याचे शब्द मनाला दिलासा देत होते, पण भीतीही वाटत होती. कबीरचे वडील बदलायचे, समाज काय म्हणेल, आणि नितीन, ज्याने कधी मला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुखावलं नाही, त्याला एवढं मोठं दुःख द्यायचं. रात्री झोपताना हे सगळे विचार मनात यायचे आणि डोळ्यात पाणी यायचं. एकदा मी फोनवर विक्रमशी बोलत होते. ठीक आहे, उद्या बोलू, असं म्हणून मी फोन ठेवला. तेवढ्यात नितीन अचानक समोर आला. त्याने विचारलं, कोण होतं. मी घाबरून म्हणाले, अरे माझी मैत्रीण होती. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात मला संशय दिसला. त्या रात्री तो माझ्याजवळ आला, पण मी पहिल्यांदा त्याला नाही म्हणून टाळलं. आज खूप थकले आहे रे नितीन, मी म्हणाले. तो निराश झाला, पण काही बोलला नाही. मी आतून रडत होते. माझा नवरा मला टच करतो तेव्हा मला विक्रमची आठवण येते आणि शरीर आक्रोशून जातं. विक्रम मला आता पूर्णपणे समजून घ्यायचा. एकदा आम्ही कारमधून दूरवर गेलो होतो. रस्त्याच्या कडेला थांबून चहा पिताना तो मला म्हणाला, प्रिया, तू जेव्हा हसतेस ना तेव्हा मला जग जिंकल्यासारखं वाटतं. नितीनला तुझी किंमत कळली नाही, पण मला आहे. तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. विक्रम, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते, पण हे प्रेम तितकंच वेदनादायकही आहे. मी दोघांना दुखावते. तो माझे अश्रू पुसत म्हणाला, प्रेम सोपं नसतं प्रिया, पण खरं प्रेम परिस्थितीशी लढतं. मी तुझ्यासाठी लढायला तयार आहे, फक्त तू माझा हात सोडू नकोस. आता मी या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेऊ लागले होते. कधी तो मला सरप्राईज कॉल करायचा, कधी ऑफिसच्या वेळेत मेसेज करायचा, कशी आहेस माझी जान. मीही त्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. कबीरने शाळेत काय केलं, नितीन काय बोलला, सगळं काही तो ऐकायचा, समजून घ्यायचा आणि मला धीर द्यायचा. पण कधी कधी एकटी बसले की विचार येतो, हे आयुष्य मला कुठे नेऊन सोडेल. मी नितीनला सोडलं तर कबीर काय म्हणेल, नितीनला हे सगळं समजलं तर तो कसं सहन करेल, आणि विक्रम, तो खरोखरच सगळं सोडून माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील का. या प्रश्नामुळे मी रात्रभर जागी राहते. मला माहित आहे हे नातं सामाजिक दृष्ट्या योग्य नाही, पण जेव्हा विक्रम मला माझी प्रिया म्हणतो तेव्हा मी सगळं विसरून जाते. त्याचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे प्रेमाचे शब्द, हे सगळं मला जिवंत असल्यासारखे वाटवून देतात.
मी आता दोन वेगवेगळ्या जगात जगते. एक नितीन आणि कबीर सोबतचं जबाबदारीचं जग, आणि दुसरं विक्रम सोबतचं प्रेमाचं जग. कधी कधी वाटतं सर्व सत्य सांगून टाकावं, पण मनातील भीती आडवी येते. विक्रम नेहमी म्हणतो, जोपर्यंत तुझं मन पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू फक्त स्वतःला सांभाळ. आणि मी अजूनही त्या उत्तराच्या शोधात आहे की माझं आयुष्य पुढे कसं चालणार. त्या रात्री पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. खिडकीवर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबासोबतच माझ्या मनातील भीतीचे ढगही अधिक गडद होत चालले होते. नितीन बाजूला शांत झोपला होता, पण त्याचे ते शांत असणे मला एखाद्या वादळापूर्वीच्या शांततेसारखे वाटू लागले होते. 2 दिवसापूर्वी त्याने फोनबद्दल विचारल्यापासून त्याच्या वागण्यात एक अनाकलनीय बदल झाला होता. तो पूर्वीसारखा ऑफिसमधून उशिरा येत नव्हता. उलट लवकर येऊन घरात शांतपणे बसून राहायचा. त्याचे डोळे माझ्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. मी कबीरला शाळेत सोडले आणि घरी आले. घरात पाय ठेवताच माझ्या मोबाईलची रिंग वाजली. विक्रमचा फोन होता. प्रिया, आज दुपारी 2 वाजता माझ्या फ्लॅटवर ये. एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. विक्रमचा आवाज एरवीसारखा रोमांटिक नव्हता. त्यात एक अनामिक भीती आणि घाई होती. काय झालं विक्रम? तुझा आवाज असा काय येतोय? मी घाबरून विचारलं. फोनवर नाही सांगू शकत. तू लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. माझा जीव टांगणीला लागला. मी घाईघाईने कपाटातून विक्रमने दिलेली ती निळी साडी काढली आणि नेसली. आरशात पाहताना मला स्वतःची भीती वाटली. एका बाजूला नितीनचा संशय आणि दुसऱ्या बाजूला विक्रमची घाई. काहीतरी खूप मोठं घडणार होतं. दुपारी 1:45 वाजता मी विक्रमच्या सोसायटीत पोहोचले. लिफ्टने 5व्या मजल्यावर जाताना माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. मी विक्रमच्या फ्लॅटची बेल वाजवली. 2 सेकंदात दार उघडले. विक्रमने मला आत ओढले आणि लगेच दार लॉक केले. त्याच्या घरात नेहमी मंद संगीत आणि परफ्यूमचा सुवास असायचा, पण आज तिथे एक विचित्र सुन्न करणारी शांतता होती. विक्रमचे केस विस्कटलेले होते आणि तो खूप तणावात दिसत होता. विक्रम, काय झालंय? तू इतका घाबरलास का आहेस? मी त्याचा हात हातात घेतला विचारलं. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, तर एक सुन्न करणारी भीती होती. त्याने टेबलावर ठेवलेला एक पांढरा लिफाफा माझ्या हातात दिला. हे बघ, आज सकाळी माझ्या ऑफिसच्या पत्त्यावर हे कुरिअर आलं. मी थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. आत काही फोटो होते. ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही दोघे मागच्या आठवड्यात कारमध्ये दूरवर गेलो होतो. तिथे चहा पिताना विक्रमच्या खांद्यावर मी डोकं ठेवलं होतं. तो फोटो, आम्ही त्यांच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभे असतानाचे फोटो, आणि सर्वात भयानक म्हणजे काल परवा जेव्हा तो आमच्या घरी आला होता तेव्हा दाराजवळ निरोप देताना घेतलेल्या चुंबनाचा अतिशय स्पष्ट फोटो. माझा श्वास रोखला गेला. विक्रम, हे कोणी केलं? कोणी काढले हे फोटो? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माहित नाही प्रिया, पण या लिफाफ्यासोबत एक चिठ्ठी आहे, ती वाच. विक्रमने कपाळावर हात मारून घेत सांगितलं. मी त्या फोटोच्या खाली असलेली चिठ्ठी वाचली. त्यावर टाईप करून लिहिलं होतं, नितीनचा सर्वात विश्वासू मित्र आणि त्याची लाडकी बायको. छान खेळ चाललाय तुमचा. जर हा खेळ जगासमोर आणि नितीन समोर यायचा असेल तर उद्या संध्याकाळपर्यंत 50 लाख रुपये तयार ठेवा. नाहीतर हे फोटो नितीन आणि तुझ्या घरच्यांच्या मोबाईलवर असतील. कबीरच्या शाळेतही विक्रमची काय इज्जत होईल हे विचार करून ठेवा. 50 लाख रुपये? मी ओरडले. विक्रम, आपण काय करायचं आता? नितीनला हे कळलं तर तो कबीरला माझ्यापासून दूर करेल. मी जगू शकणार नाही. मी विक्रमला घट्ट मिठी मारली आणि रडू लागले. पण यावेळी विक्रमची मिठी नेहमीसारखी आश्वासक नव्हती. तो काहीतरी विचार करत होता. त्याने मला हळूच बाजूला केले आणि म्हणाला, प्रिया शांत हो. माझ्याकडे एक प्लॅन आहे. 50 लाख रुपये देणे माझ्यासाठी अशक्य नाही, पण ब्लॅकमेलर एकदा पैसे घेऊन शांत बसत नाही. ते पुन्हा पैसे मागणार. मग काय करायचं? मी डोळे पुसत विचारले. विक्रम माझ्या जवळ आला. त्याने माझे दोन्ही खांदे पकडले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आता वेळ आली आहे प्रिया, आपण नितीनला सगळं सांगूया. आपण आधीच ठरवलं होतं ना की जेव्हा तू तयार होशील तेव्हा आपण त्याला सगळं सांगणार. हीच ती वेळ आहे.
आपण नितीनला सांगू की आपण एकमेकावर प्रेम करतो आणि तुला घटस्फोट हवा आहे. एकदा नितीनला सगळं कळलं की ब्लॅकमेअरची ताकद संपेल. तो आपल्याला घाबरू शकणार नाही. विक्रमचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. विक्रम, तू वेडा झाला आहेस का? या फोटोंसह जर आपण नितीन समोर गेलो तर तो उद्ध्वस्त होईल आणि समाज समाज मला जगू देईल का? कबीरचा ताबा नितीन मला कधीच देणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. कबीरला मी सांभाळेन, पण आता लपवण्यात अर्थ नाही. तू आजच रात्री नितीनशी बोल, विक्रम ठामपणे म्हणाला. माझ्या मनात असंख्य प्रश्न आणि भीती घेऊन मी विक्रमच्या फ्लॅटवरून निघाले. पाऊस अजूनही कोसळत होता. मला समजलेच नाही की मी कधी घरी पोहोचले. कबीर शाळेतून आणलंय, त्याला जेवण दिले. तो खेळण्यात व्यस्त झाला, पण माझे डोळे सतत घड्याळाकडे होते. रात्रीचे 8 वाजले होते. नितीन येण्याची वेळ झाली होती. आज मला त्याच्याशी बोलायचे होते, किंवा कदाचित हे वादळ अंगावर घ्यायचं आहे. रात्री 8:30 वाजता दाराची बेल वाजली. मी थरथरत्या हाताने दार उघडलं. नितीन उभा होता, पण आज त्याच्या हातात ऑफिसची बॅग नव्हती. त्याचा चेहरा एकदम शांत निर्विकार. तो आता आला, सोफ्यावर बसला आणि त्याने कोट काढला. मी त्याला पाणी दिले. त्याने पाण्याचा ग्लास घेतला, एक घोट घेतला आणि ग्लास टेबलवर ठेवला. नितीन, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, मी धीर एकवटून म्हणाले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं ते आता बंद पडेल. नितीननं डोकं वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. त्याच्या त्या बघण्यात आज असा थंडपणा होता की मी या 7 वर्षात कधीच पाहिला नव्हता. तुला बोलायचं आहे प्रिया, की मला काही दाखवायचं आहे? नितीन अतिशय थंड शांत आवाजात म्हणाला. म्हणजे? मी गोंधळले. नितीनने हळूच त्याच्या खिशातून पेनड्राईव्ह आणि काही कागदपत्रे काढली आणि ती सोफ्यासमोरील काचेच्या टेबलावर ठेवली. या पेनड्राईव्ह मध्ये मागच्या 6 महिन्याचे तुमचे सगळे कॉल रेकॉर्ड, मेसेज आणि विक्रमच्या फ्लॅट बाहेर सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि या कागदपत्रावर घटस्फोटाचा अर्ज आहे, ज्यावर मी आधीच सही केली आहे. नितीनने अत्यंत शांतपणे पण विषारी आवाजात सांगितले. माझ्या अंगातून विजेची लहर धावून गेली. मी जागच्या जागीच गोठले. नितीन, तुला कसं? नितीन हसला. त्या हसण्यात प्रचंड वेदना आणि तिरस्कार होता. प्रिया, मी इंजिनियर आहे, डोळे मिटून जगणारा मूर्ख नाही. ज्या दिवशी विक्रमने वाढदिवसाच्या पार्टीत स्वयंपाकघरात तुझा हात पकडला होता ना, त्या रात्री तू झोपली होतीस, पण मी जागा होतो. तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगून गेले होते की काहीतरी बदललंय. त्यानंतर जेव्हा विक्रम चहा पिण्याच्या बहाण्याने घरी यायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलची मैत्री नाही तर तुझ्याबद्दलची भूक दिसायची. मी रडायला लागले. नितीन, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, मी एकटी पडले होते. चूक? नितीन सोफ्यावरून उठला. त्याचा आवाज आता मोठा झाला होता. चूक एकदा होते प्रिया, 1 वर्षभर चालणाऱ्या अफेअरला चूक नाही, विश्वासघात म्हणता. मी मानते की मी तुला वेळ देऊ शकलो नाही. मी ऑफिसच्या कामात व्यस्त होतो, पण ते मी कोणासाठी करत होतो? तुझ्यासाठी, कबीरसाठी, आपल्या घरासाठी. जर तुला काही त्रास होता तर तू माझ्याशी भांडायचीस, ओरडायचे, पण तू माझ्या मित्राला तुझ्या बेडरूम पर्यंत घेऊन आलीस. माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. मी नितीनच्या पाया पडायला गेले. नितीन, कबीरचा विचार कर, मला सोडू नकोस. नितीन 2 पावले मागे झाला. कबीरचा विचार केलाय प्रिया, म्हणूनच मी पोलीस तक्रार केली नाही किंवा कोर्टात उघड केलं नाही. पण आता या नात्यात काहीच उरलं नाही. तू विक्रमवर प्रेम करतेस ना? जा त्याच्याकडे. कबीर माझ्यासोबत राहील. नाही, मी कबीरशिवाय राहू शकत नाही. विक्रमने मला सांगितलंय की तो कबीरला स्वीकारायला तयार आहे. मी रडत रडत विक्रमचे शब्द नितीनला सांगितलं. नितीनने पुन्हाच तो एकदा वेदनादायी हट्टाहास केला आणि हसला. विक्रमने तुला सांगितलं? बरं, मग विक्रमला एक फोन लाव आणि स्पीकरवर टाक. त्याला सांग की नितीनला सगळं कळलंय आणि तू कबीरला घेऊन कायमची विक्रमकडे जायला निघाली आहेस. बघूया तुझा तो राणा काय म्हणतोय. माझे हात थरथरत होते. मी मोबाईल काढला आणि विक्रमचा नंबर डायल केला. फोन स्पीकरवर टाकला. 2 रिंग नंतर विक्रमने फोन उचलला. हॅलो प्रिया, बोलली का नितीनशी? काय म्हणाला तो? विक्रमने घाईघाईने विचारले. मी नितीनकडे पाहत गळा दाटून आलेल्या आवाजात म्हणाले, विक्रम, नितीनला सगळं आधीच माहित होतं. त्याने मला घरातून काढून दिलंय. मी कबीरला घेऊन आताच्या आता तुझ्या फ्लॅटवर येते. आता आपण एकत्र राहू.
फोनच्या पलीकडे काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. पाऊस पडण्याचा आवाज पार्श्वभूमीत येत होता. काय, तू कबीरला घेऊन येतेस? विक्रमचा आवाज अचानक बदलला. त्यातलं ते प्रेम, ओढ पार गायब झाली होती. प्रिया, तू वेडी झाली आहेस का? मी तुला सांगितलं होतं की आपण नितीनशी शांतपणे बोलू. तू कबीरला घेऊन थेट इकडे कशी येऊ शकतेस? समाज काय म्हणेल? माझ्या बिझनेस पार्टनरला हे कळलं तर माझी बदनामी होईल. आणि मी एका 7 वर्षाच्या मुलाची जबाबदारी आत्ताच लगेच कशी घेऊ? विक्रमचे हे शब्द ऐकून माझ्या छातीत जणू कोणीतरी सुराव खुपसला. पण विक्रम, तू तर म्हणाला होतास ना की तू कबीरला तुझा मुलगा मानतोस. तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. प्रिया, समजून घेण्याचा प्रयत्न कर. बोलणे वेगळे असते आणि प्रत्यक्ष करणे वेगळे. नितीन माझा मित्र आहे. मी त्याच्याशी कायदेशीर रीतीने बोलणार होतो. तू अशी अचानक कबीरला घेऊन आली तर मी तुला माझ्या घरात ठेवू शकत नाही. आधी हे प्रकरण शांत होऊ दे. कबीरला नितीनकडेच राहू दे, मग आपण बघू. विक्रमने घाईघाईने फोन कट केला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. माझ्या हातातील फोन खाली गळून पडला. ज्या विक्रमसाठी मी माझं 7 वर्षाचं हस्तखेळचं घर पणाला लावलं, ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवून मी माझ्या नवऱ्याला फसवलं, तो विक्रम संकटाची पहिली चाहूल लागतात मागे सरकला होता. त्याचे ते प्रेमळ शब्द फक्त एक मुखवटा होते. मी अत्यंत केविलवाण्या नजरेने नितीनकडे पाहिले. नितीनने वळून कागदपत्रे उचलली. बघितलंस प्रिया, ज्या माणसाने स्वतःच्या मित्राशी प्रतारणा केली, तो तुझ्याशी काय प्रामाणिक राहणार? तो फक्त तुझ्या एकटेपणाचा फायदा घेत होता. तुला हवं असलेलं प्रेम आणि वेळ हा त्याचा केवळ एक सापळा होता. नितीन अत्यंत शांतपणे म्हणाला. नितीन, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठं पाप झालंय. मला घराबाहेर काढू नकोस. मी कबीर शिवाय मरून जाईल. मी नितीनचे पाय धरून ओक्साओक्सी रडू लागले. नितीनने दीर्घ श्वास घेतला. मी तुला आत्ता रात्री या पावसात घराबाहेर काढणार नाही प्रिया. कबीर आतल्या खोलीत झोपलाय. आजची रात्र तू हॉलमध्ये थांब. उद्या सकाळी तुझा निर्णय घे. तुला विक्रमकडे जायचं असेल तर तू जाऊ शकतेस, पण कबीर इथेच राहील. आणि जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला आयुष्यभर एखाद्या गुन्हेगारासारखं जगावं लागेल, कारण मी तुला कधीच माफ करू शकणार नाही आणि आपल्यातले ते जुनं नातं कधीच परत येणार नाही. एवढं बोलून नितीन कबीरच्या खोलीत निघून गेला आणि त्याने आतून दार लावून घेतलं. मी हॉलमध्ये सोप्यावर एकटीच बसून राहिले. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. आरशात मी स्वतःकडे पाहिलं. ती निळी साडी, तो गळ्यातला नेकलेस, सगळं काही मला एखाद्या फासासारखं वाटत होतं. नितीनने मला घरात राहण्याची परवानगी दिली होती, पण ते घर आता घर राहिलं नव्हतं. तो एक जिवंत तुरुंग बनणार होता. आणि दुसरीकडे विक्रमचे ते स्वार्थी रूप. मी अशा वळणावर येऊन उभी होते जिथून पुढे जाण्याचा मार्ग पूर्णपणे अंधारात हरवला होता आणि मागे जाण्याचे सगळे पूल मी स्वतःच जाळून टाकले होते. माझं आयुष्य पुढे कसं चालणार या प्रश्नाचं उत्तर आता मला कधीच मिळणार नव्हतं, कारण मी दोन्ही जगांतून फार उखडली गेले होते. रात्रीचे 3 वाजले होते. पुण्यातला पाऊस आता काहीसा मंदावला होता, पण खिडकीबाहेर झाडांच्या पानातून गळणाऱ्या पाण्याचे थेंब एखाद्या रडणाऱ्या जीवासारखे टपटपत होते. मी हॉलमधल्या सोफ्यावर तशीच पडून होते. अंगावरची ती निळी साडी आता मला टोचत होती. विक्रमने दिलेला तो नेकलेस मी गळ्यातून ओरबाडून काढला आणि समोरच्या काचेच्या टेबलावर फेकून दिला. त्याचा तो चकाकणारा तुकडा तिथे निश्चित पडला, अगदी माझ्या कोसळलेल्या संसारासारखा. नितीनने कबीरच्या खोलीचे दार आतून लावून घेतले होते. 7 वर्षापूर्वी मी या घरात लक्ष्मी म्हणून आले होते आणि मी आज एका परक्या गुन्हेगारासारखे हॉलमध्ये काढता पाय घेऊन बसले होते. डोक्यात विचारांचं चक्र थांबत नव्हतं. एका बाजूला नितीनचा तो थंड निर्विकार चेहरा आणि दुसऱ्या बाजूला संकटाची पहिली चाहूल लागतात सरपटणाऱ्या सापासारखा बाजूला झालेला विक्रम. मी हे काय केलं आहे? स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर फक्त एका अश्रूच्या रूपाने गालावरून वाहत होते. ज्या एकटेपणाची मी तक्रार करत होते, तो एकटेपणा या भयानक शून्यतेपेक्षा कितीतरी पटीने चांगला होता. नितीन कामात व्यस्त होता, पण तो विश्वासू होता. तो माझ्यावर ओरडला नाही, त्याने मला मारले नाही, पण त्याने जे शब्दांचे घाव घातले होते ते कोणत्याही जखमेपेक्षा खोल होते. सकाळी 6:30 वाजता कबीरच्या खोलीचे दार उघडले. मी दचकून उठून बसले. नितीन बाहेर आला. त्याचे डोळे लाल झाले होते. बहुधा तो रात्रभर झोपला नव्हता. त्याने ऑफिसचे कपडे घातले नव्हते, तर साधे कपडे घातले होते. कबीर अजून झोपलाय? नितीन अत्यंत कोरड्या आवाजात म्हणाला. मी माझ्या वकिलांशी बोललो आहे.
घटस्फोटाचे पेपर कोर्टात जमा करायला काही दिवस लागतील. कबीरला या सगळ्यातून काही मानसिक त्रास होईल याचा मी विचार करतोय. म्हणून जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तू या घरात राहू शकतेस. पण कबीर समोर आपण नेहमी सारखे वागायचे. त्याला काहीही समजता कामा नये. नितीन प्लीज. माझा आवाज कापला. मला आणखीन एक संधी दे. मी विक्रमचा नंबर ब्लॉक केलाय. मी त्याला आयुष्यात कधीच बघणार नाही. आपल्या कबीरसाठी. कबीरसाठीच मी तुला आत्ता घराबाहेर काढले नाहीये प्रिया. नितीनने मला मध्येच थांबवलं. पण संधी नातं काचेसारखं असतं प्रिया. एकदा तडा गेला की ते जोडता येतं. पण त्या जोडलेल्या काचेमध्ये स्वतःचा चेहरा कधी स्पष्ट दिसत नाही. फक्त त्या तड्यांच्या रेषा दिसतात. माझ्या मनात तुझ्याबद्दलची जी आदरयुक्त जागा होती ती आता पूर्णपणे जळून राख झाली आहे. तू इथे फक्त कबीरची आई म्हणून राहशील, माझी बायको म्हणून नाही. नितीनचे शब्द अंतिम निवाड्यासारखे होते. एवढ्यात कबीर खोलीतून डोळे चोळत चोळत बाहेर आला. मम्मा, पप्पा. तो नेहमीसारखा हसत धावत आला आणि नितीनच्या कडेवर बसला. नितीनने त्याला जवळ घेतले आणि त्याच्या कपाळावर घट्ट चुंबन घेतलं. नितीनचं ते कबीरवरचं प्रेम पाहून माझे काळीज पिळवटून निघाले. नितीनने कबीरकडे बघून एक खोटे हसू आणले आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, मम्मा, पप्पांना चहा देणार ना आज? मी कसाबसा डोळ्यातला पूर आवरला, हसण्याचा आव आणला आणि म्हणाले, हो बेटा, आत्ता आणते. स्वयंपाकघरात जाऊन मी चहाचे भांडे गॅसवर ठेवले. चहा उकळत होता आणि माझ्या डोळ्यासमोर विक्रम सोबत घालवले ते पावसाचे दिवस, ते मेसेज, ते खोटे शब्द एखाद्या चित्रपटासारखे फिरत होते. प्रेम वेळ आणि लक्ष मागतं, पण त्या बदल्यात संपूर्ण आयुष्य हिरावून घेतं याची जाणीव मला झाली. 2 दिवस एका युगासारखे गेले. घरात आम्ही तिघे एकत्र जेवायचो, कबीरशी बोलायचो, पण नितीन माझ्याशी थेट कधीच नजर मिळवत नव्हता. त्याचे ते न बघणे मला जिवंत मारत होते. विक्रमचा एकही फोन किंवा मेसेज आला नव्हता. तो इतका भरला होता की त्याने स्वतःचा बिझनेस आणि घर वाचवण्यासाठी मला वारंवार वाऱ्यावर सोडून दिलं होतं. तिसऱ्या दिवशी दुपारी कबीर शाळेत गेला होता. नितीन घराबाहेर कामानिमित्त गेला होता. मी घरी एकटीच होते. अचानक माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. प्रिया, मी विक्रम. हा माझा दुसरा नंबर आहे. मला माफ कर. त्या रात्री मी खूप घाबरलो होतो. नितीन पोलिसात जाईल किंवा माझ्या बिझनेस पार्टनरना सांगेल अशी मला भीती होती. पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी पुण्यातला माझा फ्लॅट विकायला काढलाय. आपण दोघे मिळून मुंबईला किंवा दिल्लीला निघून जाऊ. तिथे नवीन सुरुवात करू. तू कबीरला नितीनकडे सोड. तो त्याचा सांभाळ करेल. तू फक्त माझ्यासाठी ये. आज संध्याकाळी 4 वाजता कॅफे चिनो मध्ये मी तुझी वाट पाहीन. शेवटची संधी आहे प्रिया, आपल्या प्रेमासाठी. मेसेज वाचून माझ्या हाताला घाम फुटला. विक्रमने मला पुन्हा बोलावले होते. नवीन शहरात नवीन आयुष्याची स्वप्ने दाखवली होती. मनात एक क्षण विचार आला, इथे नितीनच्या घरात रोज गुन्हेगारासारखे जगण्यापेक्षा विक्रम सोबत निघून जावे का? पण दुसऱ्या क्षणी विक्रमचे ते शब्द आठवले, मी एका 7 वर्षाच्या मुलाची जबाबदारी आता लगेच कशी घेऊ? कबीरला नितीनकडेच राहू दे. त्याला फक्त प्रिया हवी होती, पण माझ्या मातृत्वाची, माझ्या भावनांची त्याला काहीच पडून नव्हती. तो अत्यंत स्वार्थी होता. आणि नितीनने माझ्या विश्वासघातानंतरही कबीरचे भविष्य सुरक्षित ठेवले होते. मी घड्याळाकडे पाहिलं. दुपारी 3 वाजले होते. मी एक मोठा निर्णय घेतला. मी कपाटातून साधे कपडे घातले आणि घराबाहेर पडले. पण मी विक्रमकडे पळून जाण्यासाठी नाही, तर या नाटकाचा शेवट करण्यासाठी जात होते. संध्याकाळी 3:45 वाजता मी कॅफे कपुचिनो मध्ये पोहोचले. कॉर्नरच्या एका टेबलावर विक्रम बसला होता. त्याने गॉगल लावला होता आणि सतत आजूबाजूला पाहत होता, जणू कोणी त्याचा पाठलाग करत आहे. मी त्याच्या टेबलाजवळ जाऊन बसले. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. त्याने गॉगल काढला आणि माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. प्रिया, मला माहित होतं तू येशील. तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. हात मागे घे विक्रम, मी अत्यंत कणखर आणि थंड आवाजात म्हणाले. माझा हा अवतार पाहून तो दचकला. प्रिया, काय झालं? मी तुला सांगितलं ना, मी त्या रात्री घाबरलो होतो. विक्रम, तू घाबरला नव्हतास, तू तुझं खरं रूप दाखवलं होतंस. मी त्याचे शब्द तोडत म्हणाले, मी तुझ्यावर प्रेम केलं कारण मला वाटलं तू मला समजून घेतोस, पण तू नितीनच्या मित्रत्वाचा आणि माझ्या एकटेपणाचा फक्त एक शिकारी सारखा फायदा घेतलास. ज्या दिवशी नितीननं मला घराबाहेर काढण्याची भाषा केली, त्या दिवशी तू कबीरला स्वीकारायला नकार दिलास, कारण तुला फक्त तुझी बदनामी आणि तुझा बिझनेस दिसत होता.
प्रिया समजून घे, कबीर नितीनचा मुलगा आहे. कबीर माझा अंश आहे विक्रम. आणि जो माणूस माझ्या मुलाला स्वीकारू शकत नाही तो माझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. तुझ्या त्या राणी शब्दामागचा पोकळपणा मला समजलाय. तू फक्त एक पळकुटा आणि स्वार्थी माणूस आहे. मी पर्समधून तो टेबलवर ठेवलेला नेकलेस काढला आणि त्याच्या समोर फेकला. हे तुझं सरप्राईज आणि तुझी खोटी स्वप्न तुझ्याकडेच ठेव. आज नंतर जर तू मला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर नितीन आधी काय करेल मला माहित नाही, पण मी स्वतः पोलिसांत जाऊन तुझ्याविषयी विरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाची केस करेन. विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याची बोलती पूर्णपणे बंद झाली होती. मी सोफ्यावरून उठले आणि एकही क्षण मागे न पाहता कॅफेतून बाहेर पडले. बाहेर आल्यावर मला पहिल्यांदा इतक्या महिन्यात मोकळा श्वास घेता आला. मनावरचं एक खूप मोठं ओझं उतरलं होतं. मी एका चुकीच्या आकर्षणाचा अंत केला होता. संध्याकाळी मी घरी आले. कबीर शाळेतून आला होता. नितीनही घरी होता. दोघे हॉलमध्ये बसून कबीरच्या अभ्यासाचं काहीतरी करत होते. मला पाहताच नितीनने नेहमीप्रमाणे नजर फिरवली. मी नितीनच्या जवळ गेले. कबीरला म्हणाले, कबीर बेटा, तू आतल्या खोलीत जाऊन तुझा ड्रॉइंगचा होमवर्क पूर्ण कर. मम्मा आणि पप्पांना थोडं बोलायचं आहे. कबीर म्हणाला, ओके मम्मा, असं म्हणून तो आनंदाने आत निघून गेला. मी नितीनच्या समोर उभे राहिले. नितीनने वकिलाचे ते घटस्फोटाचे पेपर टेबलावर ठेवले होते. मी आज विक्रमला भेटून आले, मी अत्यंत शांतपणे सांगितले. नितीनने डोके वर केले. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा संताप आणि तिरस्कार निर्माण झाला. अंतिम निर्णय झाला तर कधी निघतेस मग? मी नेहमीसाठी विक्रमला सोडून आले नितीन. त्याचे सगळे संबंध, त्याचे नंबर मी कायमचे संपून आले. मी पर्समधून एक पेन काढला. नितीनने टेबलावर ठेवलेल्या घटस्फोटाच्या कागदावर मी न डगमगता माझी सही केली. नितीन माझ्याकडे पाहतच राहिला. नितीन, मी ही सही यासाठी केली नाही की मला तुझ्यापासून दूर व्हायचंय. मी डोळ्यातले अश्रू रोखत म्हणाले, मी ही सही यासाठी केली कारण मला जाणीव झाली आहे की मी तुझ्यावर आणि या संसारावर खूप मोठा अन्याय केला. या कागदपत्रावर सही करून मी तुला या बंधनातून मुक्त करत आहे. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. जर तुला वाटत असेल की मी या घरात राहण्यास पात्र नाही तर मी उद्याच हे घर सोडून जाईल. कबीर तुझ्याकडे सुरक्षित राहील. मी लांबून त्याला कधीतरी बघत जाईल. पण मला कोर्टात खेचून तुला अजून त्रास द्यायचा नाहीये. मी पेन टेबलावर ठेवला आणि माझ्या खोलीकडे पावले टाकू लागले. प्रिया, नितीनचा आवाज मागून आला. या 2 दिवसात पहिल्यांदा त्याने माझे नाव घेतले होते. त्याचा आवाज थरथरला होता. मी मागे वळून पाहिलं. नितीन सोफ्यावरून उठला होता. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. तो माझ्याजवळ आला आणि त्याने घटस्फोटाच्या कागदपत्रांचे 2 तुकडे केले आणि ते डस्टबिनमध्ये फेकून दिले. नितीन, हे काय केलंस? मी अचंबित होऊन विचारले. विश्वास परत मिळवायला आयुष्य निघून जातं प्रिया, नितीन अत्यंत भावनिक होऊन म्हणाला. मी तुला आत्ताच माफ करू शकत नाही. कदाचित मला खूप वेळ लागेल. पण आज तू विक्रमला सोडून कबीरसाठी आणि स्वतःच्या चुकीची कबुली देऊन जी स्वाक्षरी केलीस त्याने मला दाखवून दिले की तुझ्या मनात अजूनही या कुटुंबाबद्दल काहीतरी उरले आहे. मीही चुकलो. मी तुला वेळ दिला नाही. पण आपण कबीरसाठी आणि आपल्या या 7 वर्षाच्या संसारासाठी या नात्याला आणखीन एक संधी देऊ शकतो. एक शेवटची संधी. नितीनने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याची ती मिठी विक्रमसारखी वासनागंध किंवा घाईघाईची नव्हती, तर त्यात एक प्रचंड वेदना, ताटातूट आणि पुन्हा एकत्र येण्याची आर्त हाक होती. मी नितीनला घट्ट मिठी मारली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी खऱ्या पश्चातापाने रडले. आज या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. नितीनने आता विकेंडला ऑफिसचे काम घरी आणणे बंद केले आहे. आम्ही दोघे संध्याकाळी एकत्र चहा पितो. कबीरच्या शाळेबद्दल गप्पा मारतो. आमच्यातलं ते जुनं वेडं प्रेम कदाचित अजून पूर्णपणे परत आलेलं नाही, पण आमच्यात आता एक संवाद आहे, एकमेकांबद्दल आदर आहे. विक्रम पुणे सोडून कायमचा निघून गेला. कधी कधी जुन्या आठवणी मनात आल्या की मन अस्वस्थ होतं. पण मी आता त्या वळणावर खंबीरपणे उभे आहे जिथे मला माहित होतं
की माझं आयुष्य कसं चालणार, माझ्या कुटुंबासोबत, माझ्या मुलासोबत आणि माझ्या नवऱ्यासोबत. हळूहळू अंतर्मनाचा तो लपंडाव आता शांत होता आणि आमच्या संसाराला एक नवीन समजूतदार पहाट लाभली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.